भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती टीका करताना जे शब्द वापरले त्याच्यानंतर संपूर्ण इस्लामपूर शहरामध्ये संताप पाहायला मिळतोय। आज रास्ता रोको देखील झाला आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत आणि त्यांनी आंदोलन देखील केले। खरं तर या ठिकाणी जी भाषा वापरली ती भाषा कुठलीच मान्य केलेली नाही। कसं बघता याच्याकडे, कारण खूप आक्रमक दिसत आहेत इस्लामपूरकर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते। ज्या वेळेला ह्या महाशयने ही भाषा वापरली त्या क्षणापासून वाळवे तालुक्यातला प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा पेटून उठलेला आहे आणि ह्या ज्या गोपीचंद पडळकरनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं ते माफी करण्यासारखे वक्तव्यच नव्हेत। आणि आज खऱ्या अर्थानं ह्या सांगली जिल्ह्याला पूर्ण प्रत्येकाच्या मनाला एक चटका लावून गेलेला आहे की अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी आणि अशी वक्तव्य कसा करू शकतो, ह्याच्यावरच ह्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांचा आजपर्यंत विश्वास बसलेला नाही। पण आज हा सांगली जिल्हा 3 दिवस झालं अक्षरशः धगधगतोय। ह्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाव बंद, प्रत्येक गावामध्ये रस्ता रोको, प्रत्येक गावामध्ये निदर्शनं आणि आज ह्या इस्लामपूर शहरामध्ये सुद्धा कडकडीत आपण बघितला की सकाळपासून फक्त दूध आणि वैद्यकीय सेवा एवढीच त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे। ती आम्ही विनंती केली की तेवढी दोन्ही सेवा चालू ठेवा आणि सर्व ही इस्लामपूर आणि वाळवे तालुका आज कडकडीत बंद पाळलेला आहे। आणि हा महाशयचा तीव्र शब्दात ह्या गोपीचंद पडळकरचा आम्ही निषेध करतो आणि ह्यांना माफी नाही ह्या पद्धतीची भावना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। आणि अशा लोकप्रतिनिधींनी असं वक्तव्य करणं म्हणजे खालच्या पातळीवर किती जायचं। आणि आज कार्यकर्ता सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यायला कार्यकर्ता जयंत पाटलांचा सर्व सैनिक तयार आहे। मला सांगा, अनेक वेळा गोपीचंद पडळकर यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत। आत्ताचं देखील वक्तव्य आपण बघितलं तर खूप खालच्या पातळीचं होतं। काय आपली भूमिका आहे आता? प्रथम तर मला वाटतं हा माणूस मनोरुग्ण असेल, कारण वारंवार हा माणूस ह्याला आमदार म्हणण्याच्या लायकीचा नाहीये। आणि भाजपाने यांना कसं आमदार केलं, ईव्हीएमच्या जोरावर हा निवडून आलेला आमदार आहे। सातत्यानं साहेबांच्यावर हा माणूस टीका करत असतो, पण वाळवा तालुक्यानं आणि साहेबांनी सुद्धा संयम राखलेला आहे। अजूनही एवढ्या खालच्या पातळीची टीका करून सुद्धा साहेबांच्या तोंडातून शब्द आला नाही। पण आम्ही वाळवे तालुक्याचे कार्यकर्ते आहोत आणि साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि आम्ही हे कदापि सहन करणार नाही। आज आम्ही साहेबांना आमच्या भावाच्या ठिकाणी मानतो। साहेबांनी नेहमीच महिलांचं रक्षण केलेलं आहे, संधी दिलेली आहे, सगळं केलेलं आहे। आज त्यांच्यावर ही टीका होते, अतिशय घाणेरड्या पद्धतीनं त्यांनी टीका केलेली आहे। हे टीकेचं कधीही कोणी समर्थन करणार नाही। आज खरंच महिला पेटून उठलेल्या आहेत। कालच्या निषेधात जर तुम्ही बघितलं असेल, आमच्या महिला भगिनी किती संतप्त झालेल्या होत्या। आज खरं तर या माणसाचा निषेध करावा तेवढा कमी आहे। खरं तर उरून इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीनं मी निषेध करतेच, पण या निमित्तानं मी अशी मागणी करीन, खरंच त्यांना मनोरुग्ण जाहीर करून एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करावं अशी मी मागणी करते। आणि त्यांचे जे प्रमुख आहेत फडणवीस, त्यांना फसवणीस म्हणण्या इतपत आज लोकांची मजल गेलेली आहे। कारण त्यांचं वक्तव्य आणि त्यांची आज नुसतं त्यांनी सांगितलं मी फोन केला, पण तुम्ही तुमच्या आमदारांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही माफी मागा। माफी मागण्याच्या लायकीचे सुद्धा नाही आहेत ते। आज मला सांगा की फडणवीसांनी सांगितलं की अशा पद्धतीची वक्तव्य ही योग्य नाही आहेत, एक सूचना दिलेली आहे फडणवीसांनी त्यांना। असं जर बारकाईनं बघितलं तर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली का याच्याबद्दलच आम्हाला शंका यामध्ये आहे की ज्या पद्धतीची भाषा मुख्यमंत्र्यांनी म्हणले की यांना भवितव्य मोठं आहे। आता असल्या लहान माणसाला भवितव्य मोठं आहे, एवढा तो मोठा नाही, त्याची विचारसरणी काय आहे आज राज्यानं बघितलेलं आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे की एका बाजूला म्हणतोय की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, त्या पद्धतीनं या भाजपनं आणि फडणवीस सरकारनं आज या राज्याची काय अवस्था केली, कसले आमदार या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडले, लोकांचे प्रश्न मांडायचे सोडून या ठिकाणी ज्यांनी आयुष्यामध्ये समाजासाठी काम केलं, 50-50 वर्ष काम केलं,
अशा ज्येष्ठ आणि आम्ही दैवत मानतो लोकनेते राजाराम बापूंचं, त्यांचा एकेरी शब्दामध्ये हा माणूस उल्लेख करतो ज्याची लायकी सुद्धा नाही त्याच्या बोलण्याची. आणि म्हणून खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आणि या संस्कृतीत वाढलेला राजकीय कार्यकर्ता अशा पद्धतीची कधीच भाषा करणार नाही. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ही अवलाद खऱ्या अर्थानं त्यातली नाही. वेळेत आमचं म्हणणं आहे फडणवीसांना की वेळेत शानवा, असल्या प्रवृत्तींना आळा घाला, त्यांना बाजूला काढा. आजही आपण म्हणतो की RSS आणि भाजप सुसंस्कृत एक वेगळ्या विचाराची वैचारिक बैठक असणारी पार्टी म्हणून भाजप म्हणते, पण या भाजपमधले जे आमदार आहेत ते स्वतः मंगळसूत्र चोर आहेत. त्यांना अनेक वेळा शिक्षा झालेले आहेत. त्यांचे व्यवसाय बघा, त्यांनी या 10 वर्षामध्ये कशा पद्धतीनं वर्तन केलंय ते बघा. आणि खऱ्या अर्थानं या राजकीय परिस्थितीचा असल्या लोकांच्यामुळं आज समाजाचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या बोलण्यानं वाळवे तालुक्यातील आणि सर्वसामान्य जनता, आज काल भव्य प्रमाणात सगळे सामान्य माणसं इस्लामपूरमध्ये आले. आज मोठ्या प्रमाणात इस्लामपूर बंद ठेवलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणूस त्यांच्या बोलण्यानं व्यथित झालेला आहे. आणि याचा निषेध खऱ्या अर्थानं या निमित्तानं व्यक्त केलेला आहे. त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीचे काल गायली, पण हे निर्लज्ज हा माणूस आहे. तेच विचारतोय, कारण त्यांनी माफीची मागणी केली, पण त्यांनी म्हटलं की माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे हा माणूस काय पातळीचा आहे हे आपल्याला लक्षात येते. जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो तेव्हा आपण लोकांचा आदर्श असतो, लोकांच्या समोर काहीतरी आपला विकास ठेवतो. तर यातलं यानं काहीच केलं नाही. आणि मुख्यमंत्री जे म्हणवतात स्वतःला या महाराष्ट्राचा पहिला माणूस असं म्हणवतात, त्यांनी सुद्धा काल त्यांना जे समर्थन दिलेलं आहे याला आम्ही समर्थनच म्हणू, कारण ही ताकीद नव्हे, ही ताकीद नाहीये. खरं तर मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे, मग तो विरोधी पक्षाचा नेता असू दे किंवा त्यांच्या पक्षाचा नेता असू दे, कुणाचाही यातल्या नागरिकाचा सन्मानाला जर ठेच लागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी ही ऍक्शन घेतलीच पाहिजे, पण त्यांनी ती घेतलेली नाही. त्यामुळे मला मनापासून असं वाटते की मुख्यमंत्र्यांचा सुद्धा निषेध करावा आणि त्यांना ताकीद द्यावी, नव्हे त्यांना निलंबित करावं. कारण अतिशय वाईट प्रकारे या माणसानं आमच्या भावाबद्दल, आम्ही आमच्या साहेबांना आमचा भाऊ मानतो, त्यांच्या बरोबरीनं आज आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. त्यामुळे आमच्या भावाला जर कुणी काय बोललं तर आम्ही सगळ्या महिला भगिनी त्याला सोडणार नाही. या निमित्तानं मी एवढंच सांगेन. जर माफी मागितली नाही तर पुढची काय आपली भूमिका असणार? आता आम्ही वारंवार आंदोलन 2-3 दिवस झालं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होत आहेत. खरं तर आदरणीय जयंत पाटील एक महाराष्ट्रात सुसंस्कृत नेतृत्व आहे. वारंवार त्यांच्या अपार्य शब्दात बोलणे, अरुतुरू बोलणे, वाईट शब्द वापरणे त्यावेळी आपण निग्लेक्ट केलं, परंतु आता तर तिने सीमा पार केली. खरं तर या गोप्यानं माफी नाही मागितली तर त्याला गुडघं टिकून माफी मागायला आम्ही लावू. ती वेळ फक्त देवेंद्र फडणवीस आणू नये, कारण वाळवा तालुक्यातली जनता ही स्वातंत्र्यापासून माहीत आहे ब्रिटिशांना गुडघं टेकायला लावले. हा तर कोण गोप्या, ह्याला तर कपडे काढून गुडघं टिकून माफी मागायला लावू, एवढी वाळवा तालुक्यात धमक आहे. तर आपण बघितलं की संपूर्ण हे पदाधिकारी आहेत हे आक्रमक झालेले आहेत की ज्या पद्धतीनं टीका केली, ज्या पद्धतीनं भाषा वापरली, त्याच्यानंतर कुठलीही माफी मागण्याचा प्रश्न येणार नाही असं म्हटलं. त्याच्यामुळं हे सगळे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि गोपीचंद पडळकर यांना गुडघे टेकून माफी मागायला लावू असा इशारा देखील या ठिकाणी दिलाय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, इस्लामपूर, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.